काही महत्वाचं डिस्कशन चालू होतं. तुझं काय काम आहे ते? ईशाला शाळेतून पिकअप करण्याचं काम मानसीने तुला दिलंय ना? हो, आणि ते काम नाही, ती जबाबदारी आहे. मी आनंदाने स्वीकार. माहितीये मला ते. मी इकडे फक्त एवढं सांगायला आले की आज ईशाला मी पिकअप करणार आहे शाळेतून. तू मानसीला विचारलंस? विचारायची काय गरज आहे? आई मी आहे ना तिची. आणि तसंही तिला पिकअप केल्यानंतर देशपांडे घरात, म्हणजे आमच्या घरी मी तिला सोडून येईन. आय जस्ट वॉन्टेड टू इन्फॉर्म यू. सी यू. विक्रांत, तू ईशाला हिच्याकडे देऊ नकोस बाबा, मला तर भीती वाटते. अरे आई मी बघतो काय करायचं, तू नको काळजी करूस. काय म्हणतो का, काय झालं तर तू जरा मानसीला कळवते. तोच मी तिला कळवणार आहे. आणि तुम्ही दोघं या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. हा, तर मला उशीर होतोय, मी निघतो. बाय. एका फक्त एका भेटीत ताईने तिचं ब्रेन वॉशिंग केलंय. आता ती तिला मोठी मम्मा आणि मला छोटी मम्मा म्हणायला लागलीये. हो, पण याचा अर्थ तिला कळणार नाही अगं. खरं तर याला काहीच अर्थ नाहीये. मला कळत नाहीये ताई असं का करतेय, का बिचारीचा गोंधळ करतेय ती. तिला जर मम्मा व्हायचं होतं तर मग कोणी अडवलं होतं? कोणीच नाही. पण तेव्हा ती स्पष्टपणे बोलली होती की मी तिला सांभाळणार नाही कारण मला ती नको होती. मग आता काय चाललंय तिचं? तुझं अपसेट होणं स्वाभाविक आहे मानसी, पण एक लक्षात ठेव, ईशाला तू या विरुद्ध काहीही सांगायला जाऊ नकोस.